राजकारण पुन्हा एकदा मातोश्री भोवती केंद्रित झालंय। मातोश्री आणि महाराष्ट्राची बदनामी थांबवल्यास मातोश्रीचे दरवाजे खुले होतील असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं। तर मातोश्रीचं दार आम्ही बंद केलं नाही, आमच्या मनात कोणतीही कटुता नाही असं उत्तर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निवासस्थान राहिलेला मातोश्री बंगला नेहमीच राजकीय घडामोडींचं केंद्रबिंदू राहिलाय। 1995 मध्ये सत्तेत असलेल्या युती सरकारचा रिमोट कंट्रोल याच मातोश्रीमध्ये होता। देशातील अनेक बडे नेते उद्योगपतींनी मातोश्रीवरती येऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली होती। अनेक पक्षांच्या नेत्यांसाठी मातोश्रीची दारं उघडी होती। मात्र 2019 पासून मातोश्रीची दारं भाजपासाठी बंद झाली। मातोश्रीची दारं भाजपासाठी का बंद झाली याबाबत उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीत सविस्तर भाष्य केलंय। आम्ही फडणवीस यांना दरवाजे बंद केले नाहीत, माणुसकी विसरणारा मी नाही, पण तुम्ही मातोश्री बदनाम करायला निघाला, मातोश्रीवरती आरोप करायला निघाला, ते तोंड बंद करा, मातोश्रीचे दरवाजे उघडतील असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। आमची कौटुंबिक बदनामी बंद करावी, जी कौटुंबिक बदनामी मी कधी केली नाही, माझ्याकडे माहिती असून केली नाही। खरा मित्र तो असतो जो तुमच्या चुका सांगतो। मातोश्रीत अमित शहांनी मला शब्द दिला आणि मोडला, त्या मातोश्रीच्या दरवाजाबाबत बोलत आहात। तुम्ही मातोश्रीच्या आतच होता, घरात घेऊन दार बंद केलं होतं, आता घराबाहेर जाऊन बंद केलं, शब्द मोडल्यामुळे मी दार बंद केलं असं उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत सांगितलं। तुषार आपटेसारख्या एका चिमुकलीवरती अत्याचार प्रकरणामधल्या सह आरोपीला भारतीय जनता पार्टी स्वीकृत नगरसेवक करतं, ही जी भारतीय जनता पार्टीची वृत्ती आहे, जी महाराष्ट्राला बदनाम करते आहे, ती जर तुम्ही दूर केली तर नक्कीच महाराष्ट्राचं हित साधणाऱ्या प्रत्येकासोबत चर्चा होऊ शकते, यात काही शंकाच नाहीये। पण त्यासाठी तुमचं मन स्वच्छ असायला पाहिजे। उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज 18 मराठीचे संपादक मंदार फणसेंना दिलेल्या मुलाखतीत थेट भाष्य केलं। मातोश्रीचं दार आम्ही बंद केलं नाही, त्यांनीच आमच्याशी बोलणं टाळलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मातोश्रीचं दार माझ्याकरता त्यांनी बंद केलं, मी बंद केलं नाही। मी फोन करत होतो पण त्यांनी दार उघडलं नाही, ते ठीक आहे। परवा मला देखील समजलं, ते असं म्हणाले की मातोश्रीवर बोलणं बंद केलं तर मातोश्रीची दार उघडे। मी कधी मातोश्रीवर बोललो नाही, कधीच नाही, आणि मी बोलणारही नाही। काही संयम पाळणाऱ्यांपैकी मी आहे। पण त्याचवेळी आता मुंबईकरांच्या हृदयाची दारं माझ्याकरता उघडलेली आहेत, तेव्हा आता अजून दुसरं कुठलं दार उघडं झालं पाहिजे याची लालसा फारशी मनात राहिलेली नाही। ठाकरेंची शिवसेना आणि भाजपाची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये मतभेदच नव्हे तर मनभेदही निर्माण झाले आणि त्यातूनच मातोश्रीची दारं भाजपासाठी बंद झाली। त्यावर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं। परिणामी जुने मित्र मातोश्रीत दिसतील का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।